सोलापुरात गणेशोत्सव आणि हरितालिका पूजेची जोरदार तयारी सुरू आहे। मधला मारुती आणि टिळक चौक बाजारपेठेत पूजा साहित्य आणि गणपती मूर्ती खरेदीसाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे। गणेश मूर्तींचे भाव गेल्या वर्षीपेक्षा 20 ते 40% वाढलेत, तरीही खरेदीसाठी उत्साह कायम आहे। गणेशोत्सवाला अवघा एक दिवस शिल्लक असताना सोलापुरात मधला मारुती आणि टिळक चौकात खरेदीसाठी प्रचंड उत्साह दिसून आला। पूजा साहित्य, रांगोळी, हार, गणपती मूर्ती आणि देखाव्यांनी बाजारपेठ सजली आहे। व्यापाऱ्यांनी सांगितलं की नारळ आणि फुलांचे भाव यंदा लक्षणीय वाढले आहेत। गेल्या वर्षी 100 रुपये किलो असलेली फुलं यंदा 300 रुपये किलोपर्यंत मिळत आहेत। गणपती मूर्तींचे भावही 20 ते 40% वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी नमूद केलं। तरीही सणाच्या उत्साहावर महागाईचा परिणाम झालेला नाही। बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली आहे आणि उत्साह कायम आहे। प्रभाकर सोमय्या कोंपी या व्यवसाय मी 15 वर्षापासून करत आहे आणि इथं या टिळक चौकात व्यवसायाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। लोक गणपती आमच्याकडून घेऊन जातात, गणपतीचं बारीक आणि लक्ष देऊन ते गणपती घेऊन जातात। गेल्या वर्षी गणपती राष्ट्रीय बंदी म्हणले, परंतु बंदी काय नव्हतं आणि विक्री बी चांगलं झालं होतं गेल्या वर्षी। यावर्षी कलरमध्ये जास्त वाढ झाल्यामुळे, कामगारमध्ये वाढ झाल्यामुळे गणपती रेट 20-25% वाढ झालेली आहे। त्याच्यापैकी काही लोकांना ते काय ते वाढ का म्हणत गणपती घेऊन जातात। आपल्याकडे कितीपासून कितीपर्यंत गणपती आहेत? तर आमच्याकडून 5 इंच गणपती 300 रुपये दिले आणि पुढचं गणपती 3000। नमस्कार, मी प्रसाद गंगाधर गजभार, स्वामी महात्मा बसवेश्वर महादेव मंदिर बाळे सोलापूर इथून आलेलो आहे। आज आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा जिल्हा ज्याला आम्ही ओळखलं जातो सोलापूर जिल्हा। या सोलापूर जिल्ह्यातलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे मधला मारुती। या ठिकाणी आज आपण पाहतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अनेक विविध ठिकठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो। पण त्या गणेशोत्सवाचा सर्वात पहिला दिवस म्हणजे हरितालिका। या दिवशी भगवान शंकराने भगवान पार्वतीने शंकरासाठी जे व्रत केलेलं होतं त्याचंच ही सुरुवात म्हणून आज आपण पाहत आहोत की मधल्या मारुती या ठिकाणी अनेक विविध ठिकठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी हार, पाने, फुलं घेण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर गणपतीची उद्यापासून स्थापना होणार आहे, त्या गणपतीची पण जय्यत तयारी या ठिकाणी सुरुवात होत आहे। तरी विविध प्रकारे हार, पानं, फुलं, फळं घेत असताना अनेक प्रकारे वाढत्या महागाईमुळं प्रत्येकांना दरवर्षी जसा रश असतो तसा यावर्षी थोडासा रश कमी पाहायला मिळतोय। तरी देखील प्रत्येकजण गणपतीचा उत्सव हा धुमधडाक्यात साजरा करतोय। या पद्धतीनं आज आपण इथं पाहत आहोत विविध ठिकाणी सुंदर अशा गणेशाच्या मूर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याचप्रकारे वेगवेगळे खेळणी, कलर्स, रांगोळी, त्याचबरोबर पूजा साहित्य या ठिकाणी सर्व आलेलं आहे। प्रत्येकजण आपापल्या मनाभावातनं ही खरेदी करत आहे। गणेशोत्सव येणाऱ्या वर्षभरात असणाऱ्या सर्व भक्तांना आणि भारत देशांना सुख, शांती आणि समाधानाने द्यावं। मी शरद दत्तात्रय सुगंधी, माझं दुकान मधला मारुती इथं जय भवानी सुगंधी नावाने आहे। आमच्या इथं सर्व पूजाचे सामान मिळतात। तरी गणपतीसाठी आता लागणारे आसन, हार, मोत्यांचे हार, फुलांचे हार, वटी सामान, अर्गाज्या, मंडळाच्या गणपतीला बी अर्गाज्या लागणारे, उदळाला, हे सर्व आपल्या ठिकाणी मिळत आहे। तरी यावर्षी रेट आपलं अर्गाचं सेम आहे। 100 रुपयाला 10 किलो पोतं आहे अर्गाचं आणि बाकीचे रेट तर स्थिर आहे। फक्त खोबऱ्याचा रेट जास्त वाढला नाही, 400 रुपये किलो खोबरं झालं आहे, बाकी सर्व रेट स्थिर आहे। तरी आपल्याला पूजाचे रांगोळीचे रंग बी आहे, लक्ष्मीला, गौरीला, गौरीचे वस्त्रमाळा बी मिळतील भारीमध्ये बी। आणि सध्याला आता गौरी गणपतीचं सीझन असल्यामुळं आणि ह्या वर्षी नारळाचं आवकसुद्धा कमी आहे। आवक कमी असल्यामुळं रेट डबल झालेले आहेत आणि ते गौरी पूजेसाठी जे मोठे नारळ लागते त्या नारळाची सुद्धा आवक कमी आहे। आणि त्याचं कसं आहे, नारळ मोठा साईज मागतं आहे, गिरे मोठा साईज मागितल्यामुळं त्याचा रेट अगदी एकदम कमीत कमी 100-80-100 रुपयेपर्यंत ते नारळ मिळणार आहे आपल्या मोठा पूजेसाठी ते दिसून आहे। आता नारळाचे अगोदरचे भाव काय होते ना, आता किती रुपयाला नारळ आहे? आता बघा 3-4 महिन्याखाली बघा नारळाचे भाव 20 रुपये 25 रुपये आम्ही विक्री करत होतो। मग आता कसं आहे,
आंध्रामध्ये काहीतरी ते नाळाला कीड लागल्यामुळं ना ते माल आवक कमी आहे. मालाचा आवक कमी असल्यामुळं रेट भाव वाढलेला आहे. आता किती भाव चालू आहे? आता सध्या बघा आम्ही सध्या विक्री बघा 40 रुपये 50 रुपये सध्या नॉर्मल पोहोचतो. आता कसं उद्या गणपती बसणारा रेट वाढला फुलाचा. शेवंती 8 दिवसाली शेवंती होती 100 रुपये किलो. आता शेवंती आता 250 रुपये किलो आहे. झेंडू 100 रुपये किलो आहे. गुलाब 300 रुपये किलो आहे. अजून म्हणजे बटन गुलाब 400 रुपये किलो. मार्केटमध्ये 400 रुपये किलो बटन गुलाब आहे. भाव पावसामध्ये सगळा माल गेला. मालाचा भाव वाढणारा आहे. माल लय कमी आहे मार्केटमध्ये. सगळ्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये. काय भाव माला ये अभी जो है कल के रेट क्या थे और अभी के रेट क्या और कल क्या रहेंगे? कल बोल रहा और कल स्ट्रीट रेट कल डबल रहेगा कल. क्योंकि उद्या गणपती बाप्पा बसणार आहे की रेट वाढणार आहे. हाराचा रेट वाढणार आहे. फुलाचा रेट वाढणार आहे. परत लक्ष्मी आहे. अजून लक्ष्मी वाढणार आहे. लक्ष्मी अजून रेट वाढणार आहे फुलाचा. तुमच्याकडे माल किती येत असतो? किती लोकांची मागणी असते? कमीत कमी 100 लोकांची मागणी असते दुकानामध्ये. 100-200 लोकांची मागणी असते दुकानामध्ये. किती किलो माल येतो आपल्याकडे? कमीत कमी दुकानामध्ये माल बघा कमीत कमी शेवंती येते 100 किलो. झेंडू आता 80 किलो असा माल आता. गुलाब येतं 50-60 किलो. बदलापूरच्या मंदिरात आता गेल्या महिन्यात म्हणजे आठवड्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात फुलांचा रेट कमी होते. तर 4 दिवसात फुलांचा रेट खूप वाढलेला आहे. सलग 8 दिवस पाऊस पडल्यामुळे फुलांचा रेट एकदम डबल झालेला आहे. झेंडू 100 रुपये 80 रुपये भाव चालू आहे. शेवंती 250 रुपये आहे. आणि गुलाब 300 रुपये किलो आहे. बटन गुलाब 400 रुपये किलो आहे. निशिगंध 300 रुपये किलो भाव चालू आहे. सध्या हारांचा रेट काय चालू आहे? लहानपासून ते मोठ्यापर्यंत. कालच्यापासून हारांचा रेट डबल झालेला आहे. गणपतीमध्ये भाव वाढण्याचे विकणारा माल 200 रुपये. फुलांचा रेट वाढल्यामुळे हारांचा पण रेट प्रमाणात वाढला. गणपतीच्या काळामध्ये रेट अजून वाढणार आहे का कमी होणार का? गणपती आता उद्यापासूनच गणपती आहे. आता गौरी गणेश गणपती जेव्हा तेव्हा अजून भाव वाढतो. माझं नाव उमेश जोडे. वसंत या नावाने आम्ही गणपती गेले 50 वर्षापासून विक्री करतो. यंदाच्या वर्षी गणपतीचे भाव 25% वाढलेले आहेत. तर आमच्याकडे 100 रुपयापासून ते 5000 रुपयेपर्यंत गणपती मिळून जाते. आताची विक्री किती झालेली आहे गणपतीची? आतापर्यंत किती न गेलेले? 50% वर आपली बुकिंगच होती आपल्याकडं. बाकीचे सर्व स्टॉलवर ठेवतो. आणि आपले गणपती कुठून येतात? आम्ही गणपती पेनवर आणतो, वाईवर आणतो, कोल्हापूर या भागातून घेऊन होतो. शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस प्लॅस्टर ऑफ पॅरिस शाडू दोन्ही मिक्सिंग असते.